गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण वगैरे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा परिसरात जाणारी प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाली असून आतापर्यंत या बोटीवरील 21 जणांना वाचवण्यात यश आलंय। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला। दरम्यान या बोटीवर 30 ते 35 प्रवासी होते। त्यांना वाचवण्यासाठी नौदल व मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येते। एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट उरण कारंजा येथे बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याचं समजतंय। नौदल, JNPT व तटरक्षक दल व येलो गेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य चालू आहे। घटनास्थळी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान मुंबई सागरी मंडळाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।